मी एक पारण करीन म्हणल्यानं मला होत नाही आहे आणि ते करतही नाही, कारण जेवून आलं की कंटाळून जातं माणूस आणि मग आल्याच्यानंतर करायचा कंटाळा करतो. आता कपड्याचा पसारा पडलेला आहे आणि टाईम बघा, अरे बापरे, 5 वाजून 4 मिनटं झालेली आहेत. मी पटकन वाचायला घेते म्हणजे माझं 6 वाजेपर्यंत वाचून होईल आणि नंतर पूजा करणार आहे निवांत. कारण वाचन ठेवलं आणि पूजा करायची म्हणलं तर वाचनाला उशीर होणार आणि आपलं परत पूजा घाई होणार. त्यापेक्षा आपलं वाचन अगोदर घेते आणि नंतर पूजा करते. हॅलो, नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर चला, व्हिडिओची सुरुवात जी आहे ती आपल्या रांगोळीपासून फुलापासून केलेली आहे. दार स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे. फुलं जे आहेत ते निवडून घेतलेले आहेत आणि घरच्या आणि ह्या दोन्ही मिळून छोट्या मोठ्या फुलांचा हार मी बनवलेला आहे. कारण स्वामींना फुलं, रांगोळी, हार वगैरे, अत्तर वगैरे खूप काही भरपूर आवडतं. आणि चला, कालचं जे उंबऱ्याचं लेपन केलेलं होतं त्याचं काही निघालेलं नव्हतं जास्त, त्यामुळे रांगोळी वगैरे त्याच्यावरतीच धुवून थोडासा पिवळा रंग टाकून काढलेली आहे आणि आपल्या उंबऱ्याची पूजा जी आहे ती करून घेतलेली आहे. कारण स्वामींच्या मठामध्ये खूप म्हणजे सांगतात की उंबरा लेपन हे असावं. तर असं आज स्वामींच्या पूजेमध्ये याचीसुद्धा सुरुवात मी केलेली आहे. कालसुद्धा केलेली होती, आज पण केलेली आहे आणि सायंकाळच्या वेळी ही सुद्धा पूजा आपली झालेली आहे. प्रत्येक्षानं बाहेरची रांगोळी काढली आणि मेन उंबरठ्यावर मी रांगोळी काढलेली आहे आणि श्री स्वामी समर्थ नावसुद्धा काढलेलं आहे. छान वाटत आहे रांगोळी. तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. तर चला, रांगोळी वगैरे झाली, पूजा झालेली आहे. इथं पुढची तयारी मी करून घेतलेली आहे, ती म्हणजे अभिषेकाची. आता इथं पुसून वगैरे अगोदरच मी घेतलेलं होतं सगळं. आणि पूजा करायची म्हटलं तर पूजेची जागा ही स्वच्छ असायला हवी आणि पूजेचं जे जे लागणारं साहित्य आहे ते सुद्धा सुदर्शन हार बनवायला मदत केली. त्याचबरोबर जे आपली आरती वगैरे आहे तीसुद्धा स्वच्छ करण्यासाठी मदत केलेली आहे. म्हणजे घासून वगैरे घेण्यासाठी जे तांबे आहे, आरती आहे, ताट आहे, ते घासून घेण्यासाठी त्यांनी मला मदत केलेली आहे. असं मी पुसून घेतली, आरती भरून घेतलेली आहे आणि लगेच प्रज्वलित करीत आहे. कारण पूजेची सुरुवात ही आपल्या आरतीपासून होते. तर आरती पूजा करून म्हणजे आरती जी आहे समय आपली ती लावून घेतलेली आहे. आणि पहिला स्वामींचा फोटो पुसून घेतला आणि त्यावर क्लस मांडणी करत आहे. कारण माझी इथं पूजा नेहमीचीच आहे. कारण जी आपले 108 पारायण आहेत त्यासाठी ही मांडलेली पूजा आहे. पण 108 दिवस थोडीच ती एखादी जागी एकसारखीच राहणार आहे. त्यासाठी त्याला अधूनमधून स्वच्छ करावं लागतं. इकडून तिकडून सरकासरकी करून त्याला सगळं स्वच्छ करून घ्यावं लागतं. आसन कधी कधी चेंज करावं लागतं. कारण धूळ होते घरामध्ये, कितीही नाही म्हटलं तरी धूळ ही खूप होते. म्हणून ते क्लीन हे करून घ्यावंच लागतं. वेळ काढून पूजा मात्र थोडीशी साजरं संगीत व्हायला हवी याचा प्रयत्न मी करत आहे. आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वाक्याचं स्मरण करत आपल्या पूजेचं स्मरण करत या वाक्याचं स्मरण करत पूजेचं नियोजन मी केलेलं आहे. चला, असं पहिली सुरुवात जी आहे ती आपल्या इष्टदेवता गणपती बाप्पांच्या पूजेपासून केलेली आहे. कारण स्वामींचा फोटो पुसून घेतला, गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतला, आरती प्रज्वलित करून घेतली आणि आरतीची, गणपती बाप्पांची आणि आपल्या कलशाची पूजा करून घेतलेली आहे. त्याचबरोबर स्वामींना अष्टगंध लावून घेते. म्हणजे आपल्या स्वामींचा फोटोला तर काही आपण अभिषेक वगैरे घालू शकत नाही, त्यासाठी फोटो फक्त स्वच्छ पुसून हार वगैरे घालून घ्यायचा आहे आणि मूर्तीला मात्र अभिषेक घालून घेणार आहे. त्यासाठी पंचामृत वगैरे मी सर्व साहित्य जे आहे ते अगोदरच काढून घेतलेलं आहे. दूध, दही, मध, साखर, फुलं, पाणी, अष्टगंध, थोडंसं हळदीचं पाणीसुद्धा घेतलेलं आहे. अष्टगंधाने हळद पाणी मिक्स करून अभिषेक करायचा आहे. तर हा बघा, छोटासा हरवलेला आहे पण छान वाटत आहे. 2-3 प्रकारचा मिक्स केलेला आहे. कारण फुलं खूप महाग होते आणि आजचं त्यांना असं काही कार्यक्रम बघून फुलं खूपच महाग दिली जातात. त्यासाठी थोडेसे हे काही ते काही मिक्स करून छान असा छोटासा हार बनवलेला आहे.
पांढऱ्या, पिवळ्या आणि 2 जास्वंदाची फुलं त्याला लावलेली आहेत मी. आणि थोडासा धूप लावून घेतलेला आहे, कारण धूप लावलं की जे वातावरण आहे ते अगदी प्रसन्न होतं आणि धुपाचा जो सुगंध आहे तो सगळीकडे पसरतो. अजून वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते. जसं अंगण स्वच्छ केलं कीच ज्या सायंकाळच्या वातावरणातल्या लहरी आहेत ना, ज्या शांत वाऱ्याच्या, त्यानंच मन प्रसन्न होऊन जातं. आणि सगळं आसन वगैरे जे आहे ते मी पुसून घेतलं आणि त्यावर आता आपल्या स्वामींची मूर्ती मी विराजमान करणार आहे. त्यांचा प्रगट दिन म्हणजे केवळ उत्साह नाही, तर विचारावर चालणारी संकल्पना आणि समृद्धी दोन्ही असावेत. आणि जे अनन्य भावाने शरण येतात त्यांचा योगक्षेम नेहमी स्वामी स्वतः वाहतात. तर असं हे सगळ्यांना बऱ्यापैकी स्वामी सेवेकऱ्यांना माहीत आहे. तर असं इथे मी स्वामींचा अभिषेक जो आहे तो करून घेतला. मी अभिषेक करेपर्यंत प्रतीक्षाने छान असा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे, कारण तिला सांगितलं होतं मी पूजा होईपर्यंत तू शिरा बनव. तिनं म्हटली हो, आणि ती शिरा खूप छान बनवते. एकदम छान मऊ लुसलुसीत असा शिरा तिनं बनवलेला आहे. आजच्या दिवशी केलेली स्वामींची सेवा, नामस्मरण, तारक मंत्र जी पण आपल्याला घडेल ती सेवा आपण करू, ती सेवा वाया जात नाही असं म्हणतात. आणि स्वामींची जी पण सेवा आपल्याला करायची इच्छा होती आणि ती आपल्याला झाली नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही एक मानसपूजासुद्धा करू शकता. मानसपूजेचं फळ खूप द्विगुणित आहे आणि ते फळ म्हणजे एक ही बाह्य अंतरंग पूजा असते आणि एक मानसपूजा जी आहे ती आपली अंतरंगातून असते. तर त्यामुळे मानसपूजेला खूप महत्त्व आहे. ज्यावेळेस आपल्याला ही सगळी सेवा घडत नाही त्यावेळेस आपण कुठेही असो, मानसपूजेला बंधन नाही आहे. तर त्यामुळे मानसपूजा आपण कुठेही करू शकतो. अगदी प्रवासात करू शकतो, अगदी कामाच्या ठिकाणी करू शकतो, अगदी आपण जिथे उभे असो तिथं करू शकतो, बाहेर असो घरी असो, ही मानसपूजा आपण करू शकतो. आणि मानसपूजेचा आनंद मनालासुद्धा खूप काही समाधान देतो. तर असं इथं माझी पूजा वगैरे झालेली आहे. आज स्वामींना नवीन वस्त्र आणलेलं होतं मी छोटंसं. लाल स्वामींना आवडतं तर पिवळं वस्त्र, पण पिवळं माझ्याकडे ऑलरेडी होतं म्हणून म्हटलं चला ह्यावेळेस थोडासा कलर चेंज करून घेऊ. तर मस्त आपले स्वामी माऊली काढलेले आहेत. भारी वाटतं.